मला वाटतं ही जो काही एकंदरीत निर्णय आहे, पुन्हा मी सांगतो की हा व्यक्तिगत निर्णय नाही. भारतीय जनता पक्ष हा नियम आणि बऱ्याच गोष्टींची बैठक असलेला पक्ष आहे, शिस्तप्रिय पक्ष आहे, चौकटीतला पक्ष आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ज्या ज्या गोष्टी पक्ष पुढच्या कालावधीमध्ये निर्णय घेईल त्या सर्व निर्णयाच्या अनुषंगानं अंमलबजावणी होईल. हा का घेतला ना हा का नाही घेतला हा प्रश्न आमच्या समोर नसणार आहे. आमचं आता एकच लक्ष आहे, या नवी मुंबईच्या सर्वसामान्य जनतेचा या ठिकाणी कामं करणं, नवी मुंबईचा विकास, नवी मुंबईला एक नंबरचे नवी मुंबई करणं हाच आमचा ध्यास असतो. पक्ष नेतृत्वाने जरी हा निर्णय घेतला असला आणि त्याला आक्षेप नसेल आपल्या वतीने, तरी जे 66 सदस्य आपले आहेत सध्या भाजपच्या याच्यात, तर यांच्याकडून काही मतं जाणून घेतल्या होती काय ही निवड करताना? हे निवड करताना या संदर्भामध्ये पक्ष नेतृत्वाच्या अनुषंगाने जी काही संघटनात्मक कार्यप्रणाली असते तर संघटनात्मक कार्यप्रणालीप्रमाणे आम्ही जे महिलांसाठी राखीव होतं आणि पुरुष उपमहापौर पण होतं, आम्ही सर्व माहिती त्यांनी आमच्याकडे मागितली होती की अमुक अमुक उमेदवार जे 66 नगरसेवक आहेत यांची माहिती आमच्याकडे तुम्ही द्या, आणि मग त्याप्रमाणे त्यांना पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि त्या माहितीच्या अनुषंगाने पक्ष नेतृत्वाने नाव पदाची आणि प्रथम नागरिकाची जी निवड आहे ही पक्षाकडून आलेली आहे. पक्षाकडून आली, पण ते बंद लिफाफे देण्यामागचं कारण ते काय ते पक्षाचा अधिकार आहे. तो पक्षाने सांगितलं आम्ही तुमच्याकडे लिफाफा पाठवलेला आहे. पक्षाकडून लिफाफा आलाय. आता हे तुम्ही जर पक्षाला विचारलं तर बरं पडेल. तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि आमच्या चव्हाण साहेबांना विचारलं की काय बंद लिफाफात पाठवलं तुम्ही, असं ओपन पाठवलं पाहिजे होतं. लिफाफ्यातली नावं आधी शेवटी पक्षाचा हा निर्णय असतो. जेव्हा पक्षाचा निर्णय असतो त्याच्यामध्ये किंतु परंतु नसतो. निर्णय हा सर्व आमच्या शेवटी शिस्तीप्रिय असा पक्ष आहे. जेव्हा यांना उमेदवारी देताना बऱ्याच लोकांना उमेदवारी नाही दिली आणि यांनाच दिली, तर त्यावेळेस पक्षाचा निर्णय होता. तसं प्रत्येक निर्णय घेताना हा पक्ष सर्व गोष्टीतून विचार करूनच निर्णय घेत असेल असा आमचा विषय आहे. आणि मला विश्वास आहे की आता त्यांना चांगलं काम करू द्या सर्व नगरसेवकांना. शहराचं प्रथम नागरिक नगरसेवक राहिलेला हा तुम्हाला कामाचा अनुभव आहे. महापौर म्हणून जाताना कसं वाटतंय? एक महापौर म्हणून ह्या पोस्टकडे मी नेहमी एक आदराने बघितलेला आहे. कधी विचारही नाही केला की ह्या पदावर ह्या खुर्चीवर बसण्याचा मान दादा मला देते. सर्व नगरसेविका यांचं सहकार्य मला यासाठी लाभेल अशी मी त्यांच्या मनापासून अपेक्षा करते. आणि खूप मोठी जबाबदारी आहे. नवी मुंबईचं प्रथम नागरिक पद हे खूप मोठं पद आहे आणि ते मी मनापासून आणि पूर्ण माझ्या शक्तीनिशी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करते. प्राथमिकता मी महिला म्हणून आवर्जून ज्या महिला माझ्याकडे आतापर्यंत 2 टर्ममध्ये नगरसेविका असताना आलेल्या त्या महिलांसाठी, वृद्ध महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्या पद्धतीने आदरणीय दादांनी, गणेश नाईक साहेबांनी, माझे पती सूरज पाटील साहेब यांनी यांच्या कार्यपद्धतीने प्रत्येक गोष्टीचं विजन म्हणजे शिक्षणाचं, आरोग्याचं, तसेच वेगवेगळ्या उद्यान असो, स्पोर्ट्ससाठी वेगवेगळे विजन डोळ्यासमोर ठेवूनच त्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करते. जी काही ह्या ठिकाणी उपमहापौर पदाची जी काही जबाबदारी आलेली आहे, ही जबाबदारी ह्या शहराच्या विकासासाठी आणि जे काही भारतीय जनता पक्षाने जो काही या ठिकाणी वचन दिलेलं आहे, पूर्ण या शहराप्रती भारतीय जनता पक्षाने कॉमन वचननामा दिलेला आहे आणि प्रत्येक नगरसेवकाने देखील आपला वचननामा दिलेला आहे. त्या वचननाम्याची वचनपूर्ती ही ध्येयपूर्ती करण्यासाठी नाईक साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कटिबद्ध आहोत.